हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या ज्या लेक्चरमध्ये आपण सोशल सायन्सच्या ज्या टॉपिकला सुरुवात केली होती तो होता फ्रेंच रिव्हॉल्युशन, फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती. तर या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये, फ्रेंच रिव्हॉल्युशनमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की की फ्रेंच रिव्हॉल्युशन होण्यामागची कारणं काय. रिझन फॉर द फ्रेंच रिव्होल्यूशन. फ्रेंच राज्यक्रांती होण्यामागची कारणं काय, जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितली. रिझन्स फॉर फ्रेंच रिव्होल्यूशन. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे. फ्रेंच राज्यक्रांतीला होण्यासाठी, फ्रेंच रिव्होल्यूशन होण्यासाठी कोणकोणती कारणे बघितली आपण मागच्या लेक्चरमध्ये. आपण पहिलं जे बघितलं ते काय बघितलं, इस्टेट सिस्टीम. फर्स्ट स्टेट, सेकंड स्टेट, थर्ड स्टेट. फर्स्ट स्टेट मध्ये क्लर्जी रिलेटेड पर्सन्स, सेकंड स्टेट मध्ये किंग्स अँड नोबल्स, नोबिलिटी. आणि थर्ड स्टेट मध्ये आपण काय बघितलं, त्या थर्ड स्टेट मध्ये सुद्धा 3 ऑर्डर आहेत. टॉप ऑर्डर मध्ये बिग बिझनेसमॅन, मर्चंट्स, लॉयर्स. सेकंड ऑर्डर मध्ये कोण आहेत, पीझंट अँड आर्टिसन्स. आणि थर्ड ऑर्डर मध्ये कोण आहेत, स्मॉल पीझंट, लँडलेस लेबर्स अँड सर्वंट्स. हे सर्व होते. ती जी सिस्टीम बनवलेली होती त्याच्यामुळे काय झालेलं होतं, जी थर्ड स्टेट होती त्यावरती सर्व काय होतं, बर्डन येत होतं. आणि तीच काय करत होती, हलाखीचं जीवन जगत होती. ती थर्ड स्टेट मधले लास्ट 2 ऑर्डर्स. तर अशा पद्धतीने इस्टेट सिस्टीम जी होती ते सुद्धा एक कारण होतं. इस्टेट सिस्टीम होती ते सुद्धा काय होतं, कारण होतं. दुसरं कारण काय होतं, इन्क्रीज इन टॅक्स. टॅक्स इन्क्रीज केला. ज्यावेळेस लुईस 16 काय केलं, राज्य सांभाळलं. आणि ते राज्य सांभाळण्याच्या वेळेस त्यावेळेस त्याला काय दिसलं की ट्रेझरी पूर्ण एम्प्टी आहे. आणि एम्प्टी असताना हा सर्व खर्च जो आहे, जे एक्सपेंडिचर होणार आहे स्टेटवरती, ते कसं करायचं. आणि त्यातच लुईस 16 काय केलं की 13 अमेरिकन कॉलनीजच्या इंडिपेंडन्ससाठी काय केलं, त्या 13 कॉलनीजला हेल्प केली. त्यामध्ये अजून काय झालं, वॉर एक्सपेंडिचर. आणि त्यामुळे काय झालं, स्टेटवरती, स्टेटच्या ट्रेझरीवरती बर्डन आलं. आणि ते बर्डन कमी करण्यासाठी काय केलं, टॅक्स इन्क्रीज केला. हे सुद्धा सेकंड रिझन होतं. कशाचं, फ्रेंच रिव्होल्यूशन होण्यासाठीचं. फ्रेंच रिव्होल्यूशन होण्यासाठीचं थर्ड रिझन जे होतं ते होतं इन्क्रीज इन पॉप्युलेशन. इन्क्रीज इन पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली. 1715 मध्ये 23 मिलियन पॉप्युलेशन होतं. आणि 1789 मध्ये तेच पॉप्युलेशन 28 मिलियन झालं. त्यावेळेस खूप झालं पॉप्युलेशन. हे 28 मिलियन पॉप्युलेशन झालं म्हणजे 5 मिलियन वाढलं. 5 विदिन 60 विदिन किती 74 इयर्स 5 मिलियन पॉप्युलेशन वाढलं. त्याचं बर्डन आलं स्टेटवरती, त्याचं बर्डन आलं. आणि हे पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालं, या पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालं की या पॉप्युलेशन वाढल्यामुळं फूड शॉर्टेज. आता हे फूड शॉर्टेज फक्त पॉप्युलेशन वाढल्यामुळेच नाही, तर बॅड हार्वेस्टमुळे सुद्धा काय आलं, फूड शॉर्टेज झालं. आणि पॉप्युलेशन वाढल्यामुळे फूड शॉर्टेज झालं. आणि फूड शॉर्टेज झाल्यामुळे काय झालं, इन्क्रीज डिमांड ऑफ फूड ग्रेन्स. फूड ग्रेन्सची काय झाली, डिमांड वाढली. फूड ग्रेनची काय झाली, डिमांड वाढली बिकॉज ऑफ
population and because of bad harvest. Because of bad harvest and because of population काय झालं फूड शॉर्टेज झालं आणि फूड ग्रेनची प्राइस वाढली. फूड ग्रेनची काय झाली प्राइस वाढली. फूड ग्रेनची प्राइस वाढली आणि हे सर्व झाल्यामुळे अजून एक काय आहे इथं लिहितो मी. अजून पुढचं काय आहे जे फिक्स wages of laborers. लेबरर्स जे होती त्यांचं वेज जे होतं ते फिक्स केलेलं होतं. ओनरने मागच्या वेळेस बघितलं वर्कशॉपच्या ओनरने त्यांचं वेजेस फिक्स केलेलं होतं. आणि प्राइस वाढल्यानंतर डिमांड वाढल्यानंतर जो ब्रेडवरती त्यांचं जे स्टेपल डाएट आहे ब्रेड त्या ब्रेडच्या प्राइस वाढल्या पण वेज पगार न वाढल्यामुळे काय झालं हातात पैसा कमी राहिला आणि ह्यामुळे काय झालं गॅप बिटवीन पुअर अँड रिच वाइडन. काय गॅप बिटवीन पुअर अँड रिच वाइडन. गॅप वाढला पुअर आणि रिच मधला गॅप वाढला आणि त्यामुळे काय झालं फ्रेंच रिव्होल्युशन जे पुअर होते त्यांना काय झालं चीड निर्माण झाली. त्या मोनार्चीची फ्रेंच हुकुमशाही फ्रेंच मोनार्ची याची काय झाली एकच राजा पद्धत होती ना तिथं एक राजा पद्धत मोनार्च. म्हणून काय की हे सर्व काय त्याची बेसिक रिझन आहेत. आता हे सर्व रिझन होती आणि त्याच काळात 1789 मध्येच फ्रेंच रिव्होल्युशन का झालं त्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन हे तर पहिल्यापासून होतं. पॉप्युलेशन इन्क्रीज झालं, फिक्स वेजेस होती, इस्टेट सिस्टीम होती, टॅक्स वाढवले, फूड शॉर्टेज झालं. पण 1789 मध्ये फ्रेंच रिव्होल्युशन का झालं त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय ग्रोविंग ऑफ मिडल क्लास. सर्व कारण आणि अजून एक कारण काय आहे अजून एक कारण आहे ग्रोविंग ऑफ मिडल क्लास. ग्रोथ ऑफ मिडल क्लास. ह्या मिडल क्लासमध्ये काय झालं या मिडल क्लासमध्ये एज्युकेटेड लोक असायची. एज्युकेटेड पीपल शिकलेली माणसं हे काय यांनी काय केलं जे पण पीजन्स असतील आर्टिसन्स असतील लेबर्स असतील यांच्यामध्ये काय केले माहिती पसरवण्याचं काम केलं की जी पण आपली मोनार्ची आहे ती काय आपल्यावर काय करते अत्याचार करत आहे ती मोनार्च आपल्यावरती. याची सर्व इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम कोणी केलं ह्या एज्युकेटेड पीपलने. आणि त्यांनी स्वतःचं काय केलं सोशल ग्रुप्स इमर्जन्स ऑफ सोशल ग्रुप सामाजिक संस्थांचा उदय झाला आणि त्या सामाजिक संस्थांचा उदय सोबतच काय झालं फिलॉसॉफर्स आले. कोण आले फिलॉसॉफर्स आले आणि ह्या फिलॉसॉफर्स जॉन लॉक जीन जॅक रूसो मॉन्टेस्क्यू
मॉन्टे मॉन्टेस्क्यू यांसारखी काय झाली फिलॉसॉफर तयार झाली त्या मिडल क्लासच्या ग्रोथमध्ये. आणि यांनी काय केलं, ज्या आपल्या आयडियाज होत्या रिलेटेड टू सोशल कॉन्ट्रॅक्ट, रिलेटेड टू सोशल सिस्टीम, रिलेटेड टू ट्रॅनी गव्हर्नमेंट, रिलेटेड टू मोनार्च गव्हर्नमेंट, त्या सर्व ज्या आयडियाज होत्या त्या काय केल्या, त्या सर्व लोकांमध्ये पसरवल्या, त्या सर्व लोकांमध्ये पसरवल्या. आणि त्यामुळे काय झालं, लोकांना मोनार्च गव्हर्नमेंटवरती काय झाली, चीड निर्माण झाली. आणि आणि फ्रेंच रिव्होल्युशन झालं. आपल्यालाही कोणाबद्दल चीड निर्माण झाली तर आपण काय करतो, त्याच्या विरुद्ध उद्रेक करतो. गावामध्ये काय होतात, भांडणी होत्या, त्याने मला बोलला, तो असाच का बोलला, तो तसाच का बोलला, जाऊन ठोकूनच टाकतो, हेच करतो तेच करतो. मग ते तर सोपं भांडण होतं. इथं तर यांच्यावरती काय होत होता, अन्याय होत होता. थर्ड इस्टेटवरती काय होत होता, अन्याय होत होता. मग ते कसे गप्प बसतील, ते कसे गप्प बसतील. दोन जणांची भांडण, दोन मुलांची भांडण कधी होते, ते एकमेकांसमोर नसतात, पण त्यांच्यामध्ये काडी लावणारा व्यक्ती असतो ना, तो सांगतो तुझ्याबद्दल हा असा बोलला, तो सांगतो तुझ्याबद्दल हा असा बोलला, ते दोन्ही करतो त्याच्यासोबत माझ्याबद्दल असं बोलला होतास. झाली त्याची ठोकाटोकी, त्यांची ठोकाटोकी. हा इकडं चालू आहे मजा शो, बरोबर आहे, पिक्चरचा शो बघतोय. अशाच पद्धतीने काय की या फिलॉसॉफर्सने काय केलं, जनतेमध्ये जी मोनार्च गव्हर्नमेंट होतं ते चुकीचंच होतं. ते मोनार्च गव्हर्नमेंट अत्याचार करत होतं, सगळं बर्डन थर्ड इस्टेटवरती देत होतं. आणि हा बर्थ राईटनुसार आपल्याकडे प्रिव्हिलेजेस ठेवत होतं. आपण टॅक्स भरायचा नाही, फक्त टॅक्स गरिबांनीच भरायचा, त्या गरिबांवरती अन्याय होत होता. मग ह्या सगळ्यांवरती काय करायचं होतं आपल्याला, त्यांच्यामध्ये काय करायची होती, इन्फॉर्मेशन द्यायची होती, जनजागृती करायची होती. म्हणून ते काम कोणी केलं, या मिडल क्लासने केलं. ह्या मिडल क्लासने केलं, मिडल क्लासने केलं. जॉन लॉक काय, जॉन लॉकचं एक पुस्तक आहे, टू ट्रेटीज ऑफ गव्हर्नमेंट. काय, टू ट्रेटीज ऑफ गव्हर्नमेंट. तर ह्या टू ट्रेटीज ऑफ गव्हर्नमेंट जॉन लॉकचं कोणतं पुस्तक आहे, बुक आहे. टू ट्रेटीज ऑफ गव्हर्नमेंट. याच्यामध्ये जॉन लॉक काय सांगतो, जे पण डिवाइन राईट्स आहेत आणि जे पण प्रिव्हिलेजेस हे फर्स्ट अँड सेकंड स्टेट जे आहे ते काय आहे, ते नसायला पाहिजे. ते कोण, जॉन लॉक काय करतो, रिफ्यूज करतो, हे नसायला पाहिजे. आणि ह्याच आयडिया जीन जॅक रूसोने काय केल्या, फॉरवर्ड केल्या. ह्याच आयडिया काय केल्या, फॉरवर्ड केल्या. आणि जो मॉन्टेस्क्यू आहे, काय, जो मॉन्टेस्क्यू आहे त्याचं जे बुक आहे, द स्पिरिट ऑफ लॉ, स्पिरिट ऑफ लॉज, ह्याच्यामध्ये तो काय सांगतो की जे पण पॉवर आहे आपल्याकडची, जी फ्रेंचमधली जी पॉवर आहे ती फक्त राजाकडेच आहे, तर ती राजाकडं नसायला पाहिजे. तिचं काय करा, डिव्हिजन करा. आणि ते काय करा, ते 3 पार्टमध्ये त्याचं डिव्हिजन करा. आणि त्याने हे जे इन्स्पिरेशन होतं ते कुठून घेतलं, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्समधून घेतलं. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स झालं आणि ते झाल्यानंतर त्याला सुद्धा कोणी मदत केली होती, फ्रेंचनंच त्यांना मदत केली होती. तर अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स झाल्यानंतर अमेरिकन ज्यावेळेस गव्हर्नमेंट तयार झालं, त्यांनी काय केलं, इंडिव्हिज्युअल राईट्सवरती भर दिला, सगळ्यांना राईट्स दिले. आणि त्या राईट्सवरून त्यांची एक सिस्टीम तयार झाली. त्यांची काय झाली, सिस्टीम तयार झाली. आणि त्या सिस्टीममुळं काय झालं, त्या सिस्टीमपासून मॉन्टेस्क्यू इन्स्पायर झाला.
आणि तो काय म्हटला की आपल्याकडे सुद्धा काय पाहिजे, डिव्हिजन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण पाहिजे, डिव्हिजन ऑफ पॉवर पाहिजे आपल्याकडे, डिव्हिजन ऑफ पॉवर झाली पाहिजे. तर ही सर्व काय होती, फ्रेंच रिव्होल्यूशनच्या मागची काय होती, रिझन्स होती. फ्रेंच रिव्होल्यूशनच्या मागची काय होती, रिझन्स होती, कारण होती. मग आउटब्रेक कसा झाला, फ्रेंच रिव्होल्यूशनला सुरुवात कुठून झाली, कशी झाली, आपण हे सगळं बघितलं की फ्रेंच रिव्होल्यूशन होण्यामागची कारणं काय होती. पण फ्रेंच रिव्होल्यूशनला सुरुवात कशी झाली, आउटब्रेक ऑफ फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात कशी झाली. काय होतं की जो पण ओल्ड रिजिम ऑफ मोनार्च होता, म्हणजे जे फ्रेंच रिव्होल्यूशनच्या आधीची जी सोसायटी होती, या सोसायटीमध्ये काय ठरलेलं होतं की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे नियम होते की जो पण डिसिजन असेल, म्हणजे समजा स्टेटवरती तुम्हाला टॅक्स इन्क्रीज करायचा आहे, तो फक्त एकटा राजा घेऊ शकत नाही. काय, तो राजा घेऊ शकत नाही एकटा. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, राजाला इस्टेट जनरलची मीटिंग घ्यावी लागणार आहे. कोणाची मीटिंग घ्यावी लागणार आहे, इस्टेट जनरलची मीटिंग घ्यावी लागणार आहे. मग या इस्टेट जनरल मध्ये कोण असायचे, तर इस्टेट जनरल मध्ये काय असायचे, 300 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम फर्स्ट इस्टेट, परत अजून 300 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम सेकंड इस्टेट and 600 representative from third state. ह्या इस्टेट जनरल मध्ये कोण कोण असायचं, किंग, आणि कोण असायचा, किंग राजा. 300 सदस्य पहिल्या इस्टेटचे, 300 सदस्य दुसऱ्या इस्टेटचे, आणि 600 सदस्य तिसऱ्या इस्टेटचे. पण ही जी तिसरी इस्टेट होती, थर्ड इस्टेट होती, या थर्ड इस्टेट मध्ये सुद्धा काय, या थर्ड इस्टेट मध्ये जे 600 मेंबर्स होते, हे जे 600 रिप्रेझेंटेटिव्ह होते, हे कोण पाहिजे होते, प्रॉस्परस अँड एज्युकेटेड पर्सन्स. काय, प्रॉस्परस अँड एज्युकेटेड पर्सन्स. प्रॉस्परस लोक पाहिजे होती, एज्युकेटेड पर्सन्स पाहिजे होती, म्हणजे पीझंट, आर्टिसन्स, वुमेन यांना एंट्री नव्हती. काय, पीझंट्स, artisans and women denied entry. यांना एंट्री नव्हती. आणि मी मागच्याच लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय सांगितलं की 90% पॉप्युलेशन तर यांचंच होतं. मग जी स्टेट जनरल होती त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट होतं, फक्त 10% पॉप्युलेशन मधले लोक प्रेझेंट होती स्टेट जनरल मध्ये. आणि ते 10% लोक काय ठरवणार आहे, या सर्व राज्याचं, फ्रेंच कंट्रीचं डिसिजन्स ठरवणार आहे. फ्रेंच कंट्रीचं काय डिसिजन्स ठरवणार आहेत, फ्रेंच कंट्रीचे डिसिजन्स ठरवणार आहेत. कोण, 10% people of a French country decides about the future of 90% poor people. 90% poor people. पण यांना एंट्री नव्हती, पण यांचे जे पण ग्रीव्हियन्सेस होते, यांच्या ज्या पण तक्रारी होत्या,
अशा 40,000 तक्रारी 40,000 ग्रीव्हियन्सेस काय 40,000 सॉरी ग्रीव्हियन्सेस 40,000 ग्रीव्हियन्सेस म्हणजे 40,000 तक्रारी हे 600 रिप्रेझेंटेटिव्ह काय करायचे त्या स्टेट जनरलच्या मीटिंग हॉलमध्ये घेऊन जायचे तिथं मग ते रीड करायचे आणि मग त्याच्यावरती काय करायचे डिसिजन ठरवायचे त्याच्यावरती काय करायचे डिसिजन ठरवायचे पण ते डिसिजन ठरवत असताना काय व्हायचं फक्त 3च वोट होती 3च मतदान 3च मतं 3 मतं एक यांचं मत वोट 1 वोट वोट म्हणजे मत एक यांचं मत एक यांचं मत आणि एक यांचं मत अशी फक्त किती मतं होती इज इक्वल टू 3 वोट म्हणजे कसं विचारणार तुम्हाला मान्य आहे का या सगळ्यांनी हात वरती केला यस मला मान्य आहे दुसरा याला विचारणार तुम्हाला मान्य आहे का यस मला मान्य आहे त्यांना यस मला मान्य आहे संपला विषय 3च वोट जास्त फालतूपणा करायचा नाही असं यांचं म्हणणं हे कधी व्हायचं आधी व्हायचं हे कधी व्हायचं आधी व्हायचं पण ह्या वेळेस ज्यावेळेस किंगने टॅक्सेस इन्क्रीज करायचं ठरवलं आणि त्यासाठी मीटिंग कॉल केली आणि ज्यावेळेस हे रिप्रेझेंटेटिव्ह प्रेझेंट राहिले मग ही 60 रिप्रेझेंटेटिव्ह जे होते यांनी काय सांगितलं हे काय म्हटले की हे तुम्ही सिंगल वोट घेता ते वोट घेऊ नका आता काय करा प्रत्येक मेंबरला 1 वोट द्या काय प्रत्येक मेंबरला 1 वोट द्या म्हणजे फर्स्ट स्टेट मधले जर 300 मेंबर आहे तर 300 वोट्स याचे 300 वोट्स आणि यांचे 600 वोट्स असे वोट द्या each member have 1 vote प्रत्येकाला एक मतदानाचा अधिकार द्या तरच काय होईल व्यवस्थितपणे काय होईल जे डिसिजन आहे ते लोकांवरती अप्लाय करता येईल ते तो लॉ लागू करता येईल पण किंग काय म्हणाला हे चालणार नाही 3च वोट असतील आणि किंग असं म्हणाला हे जे 600 रिप्रेझेंटेटिव्ह होते थर्ड स्टेट मधले जे 600 रिप्रेझेंटेटिव्ह होते यांनी काय केलं ती मीटिंग सोडली वॉकआउट केलं त्या मीटिंग मधून आणि बाहेर निघून गेले आणि ती मीटिंग काय झाली कॅन्सल झाली अशा पद्धतीने ती मीटिंग काय झाली कॅन्सल झाली म्हणजे जर किंगला टॅक्सेस वाढवायचे होते तर किंगला काय करावं लागत होती ही स्टेट जनरलची मीटिंग घ्यावी लागत होती आणि ती स्टेट जनरल ठरवत होती डिसिजन घेत होती की किंगने जो टॅक्सेस वाढवायचा जो निर्णय घेतला तो काय करायचा अप्रूव्ह करायचा तर पण ह्या वेळेस 1600 रिप्रेझेंटेटिव्हने काय सांगितलं की ईच मेंबर हॅव 1 वोट असं असेल तर आम्ही थांबतो नाहीतर आम्ही काय करतो वॉकआउट करतो आणि यांनी काय केलं वॉकआउट केलं का किंग ऐकला नाही आणि ह्या प्रकारची स्टेट जनरलची मीटिंग टॅक्सेस वाढवण्यासाठी कधी झाली होती आधी लास्ट टाइमला कधी झाली होती 1614 मध्ये ती मीटिंग झाली होती त्यावेळेस टॅक्सेस वाढवले ते डायरेक्ट कधी झाली नंतर 1789 मध्ये पण ती पण पूर्ण झाली नाही मग पुढे काय झालं यांनी तर वॉकआउट केलं मीटिंग कॅन्सल झाली मग पुढे काय झालं की मग ही जी थर्ड स्टेटचे जे 600 रिप्रेझेंटेटिव्ह होते फ्रॉम प्रॉस्परस अँड एज्युकेटेड पर्सन फील्डमधून जे पण माणसं आली होती त्या माणसांनी काय केलं
20 जूनला 20 जूनला काय 20 जूनला वर्सैलीमध्ये एक इंडोर टेनिस कोर्ट होतं. त्या टेनिस कोर्टवरती काय केलं, मीटिंग घेतली आणि त्याला काय नाव दिलं, नॅशनल असेंब्ली. त्या ठिकाणाला काय नाव दिलं, त्यांनी काय सांगितलं की ही काय आहे, नॅशनल असेंब्ली आहे. कुठलं, इंडोर टेनिस कोर्ट वर्सेलिस. आणि याच्यामध्ये त्यांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत फ्रेंच मोनार्कसाठी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट होत नाही तोपर्यंत इथून कोणीच जायचं नाही, इथून कोणीच जायचं नाही. आणि हे जे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट होणार होतं, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, याचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं त्यांनी, त्याचं मेन ऑब्जेक्ट काय होता, मेन एम काय होतं, limits the power of monarch, limits the power of monarch, limits the power of monarch. जी एक राजा पद्धतीची जी पॉवरची पद्धत होती तिच्यावरती काय आणायचं, लिमिट आणायचं. काय आणायचं, लिमिट आणायचं. आणि ते लिमिट आणण्यासाठी काय, ते कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करणार होते. मग याच्यामध्ये मिरव्ह्यू आणि ॲबेसियस हे जे दोन लोक होते, पर्सन होते, यांनी पुढाकार घेतला होता. आणि त्यांनी काय सांगितलं की आपण काय करायचं, आता कॉन्स्टिट्यूशन काय करायचं, ड्राफ्ट करायचं. हा जो सईज आहे ना, याने एक पॅम्पलेट लिहिलं होतं. त्या पॅम्पलेटचं नाव काय होतं, व्हॉट इज थर्ड इस्टेट. थर्ड इस्टेट म्हणजे काय, याचं काय लिहिलं होतं पॅम्पलेट, याचं काय लिहिलं होतं, याचं पॅम्पलेट लिहिलं होतं अबी साईज. मग आता एवढं सगळं इकडं चालू असताना, एवढं सर्व कुठं फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट आणि थर्ड इस्टेटचं हे रिप्रेझेंटेटिव्हचं एवढं सर्व चालू असताना बाकी फ्रेंच कंट्रीमध्ये काहीतरी होत असेल ना. तर काय झालं, हे सर्व चालू असताना बॅड हार्वेस्ट, सेव्हर विंटर, एकदम कडक हिवाळा, त्या हिवाळ्यामुळे बॅड हार्वेस्ट आलं, म्हणजे पीक फूड ग्रेन चांगलं झालं नाही. मग त्याच्यामुळे काय झालं, फूड शॉर्टेज झाला. आणि फूड शॉर्टेज झाल्यामुळे फूड ग्रेनची डिमांड वाढली. मग इवन वुमेन सुद्धा ते फूड रायट्समध्ये सहभागी झाल्या. अक्षरशः दुकानं लुटायला लागले लोक. आणखी ब्रेड जे त्यांचे स्टेपल डायट होते त्याच्या सुद्धा काय झालं, प्राईस एकदम गगनाला भिडल्या. आणि ते सगळं झालेलं असताना त्याच टायमाला राजाने काय केलं, त्याच्या ट्रूप्सला ऑर्डर दिली, म्हणजे सैन्याला आदेश दिला की काय करा, तुम्ही काय करा, पॅरिस सिटीवरती काय करा, चढाई करा, हल्ला करा. आणि तो हल्ला करण्याच्या कारणामुळे काय झालं बरोबर, काय झालं की 14 जुलै, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, 14 जुलै जे रुमर पसरलं होतं की काय, की राजा काय करतोय, त्याच्या सैन्याला काय सांगतोय, तुम्ही पॅरिस सिटीवरती हल्ला करा, लोकांना मारून टाका. मग त्याच 14 जुलै 1789ला काय झालं, जे ॲगिटेड क्राऊड होतं, चीड निर्माण झालेला जी गर्दी होती लोकांची, त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंट बिल्डिंग्सवरती, राजाच्या बिल्डिंग्सवरती काय केलं, हल्ला चढवला. आणि त्यासोबतच मॅनॉर, लॉर्ड ऑफ मॅनॉर म्हणजे काय, की लॉर्ड ऑफ मॅनॉर म्हणजे काय, की जे पण लँड होतं त्याचे
त्याचे कोण मालक, ओनर. लॉर्ड ऑफ मॅनर म्हणजे काय की जे पण लँड होतं त्याचे जे ओनर्स होते, त्याचे जे ओनर्स होते. मग त्याची एक अफवा काय पसरली, लॉर्ड ऑफ मॅनर म्हणजे काय, अन इस्टेट ऑफ लॉर्ड्स, अन इस्टेट ऑफ लॉर्ड्स लँड अँड हिज मॅन्शन. म्हणजे ते थर्ड इस्टेट होते, त्या इस्टेटमध्ये पण ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्यांची एक इस्टेट, तर त्यांचे असं एक रुमर, अफवा पसरली की हे जे लॉर्ड ऑफ मॅनर आहेत यांनी काय केलंय, यांनी काही लोकांना हायर केलंय आणि ते लोक काय करणार आहेत, आपलं जे पण जमिनीमध्ये क्रॉप आलेले राईट क्रॉप जे आता आपण काढणार आहोत ते क्रॉप काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे, असं रुमर पसरलं. आणि असं रुमर पसरल्यावर लोक शांत बसणार नाही. त्यांनी काय केलं, 14 जुलै 1789ला काय केलं, जेवढे पण नोबल्स किंगचे जेवढे पण बिल्डिंग्स होत्या त्यांच्यावरती अटॅक केला आणि सर्व काय केलं, सगळ्यांना मारायला सुरुवात केली. दंगली सुरू झाल्या, रायट्स पसरले आणि जे पण नोबल्स होते त्यांनी स्वतःची घर सोडून दिली, काही तर दुसऱ्या देशात पळून गेली. काही नोबल काय झाली, दुसऱ्या देशात पळून गेली. मग शेवटी हे होत असताना शेवटी लुईस 16ला जे नॅशनल असेंब्ली होती, जी 1600 रिप्रेझेंटेटिव्हची जी नॅशनल असेंब्ली होती, त्याचे जे पण त्यांनी जे सांगितलं होतं, त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन त्यांनी ड्राफ्ट केलेलं होतं, थोड्याप्रमाणे त्यांची जी प्रोसेस चालू होती ड्राफ्टिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनची, त्याच्यामधले त्यांनी जे सांगितलं होतं की काय, की आम्ही काय करणार आहोत, लिमिट द पॉवर ऑफ मोनार्च जे करणार आहोत. तर ते जे होतं ते राजाने काय केलं, ॲक्सेप्ट केलं. हे राजाने काय केलं, ॲक्सेप्ट केलं. आणि ते ॲक्सेप्ट केल्यानंतर ते काय म्हणले की काय आहे, नॅशनल असेंब्ली सुद्धा ॲक्सेप्ट केली आणि जी पण कॉन्स्टिट्यूशनची पॉवर सांगणार आहे मोनार्कला ती काय होईल, फॉलो होईल. मग 4 ऑगस्ट 1789ला एक रिझोल्युशन पास झालं आणि त्या रिझोल्युशनमध्ये काय झालं, जी पण फ्युडल सिस्टीम होती, एक रिझोल्युशन पास झालं आणि त्या रिझोल्युशनमध्ये काय झालं, अबोलिश फ्युडल सिस्टीमला अबोलिश करून टाकलं, काढून टाकलं, संपवलं. फ्युडल सिस्टीम, सावकारी पद्धत संपवली. आणि ती संपवल्यानंतर काय झालं की जे पण प्रिव्हिलेजेस होते क्लर्जीजला, काय क्लर्जीचे जे पण मेंबर्स ऑफ क्लर्जी also give up their privileges म्हणजे त्यांना जे पण राईट्स मिळाली होती त्यांनी काय केली, ती पण त्यांना सोडावी लागली. आणि दुसरं काय झालं, टाईट्स, काय जे पण टाईट्स टॅक्स होता जो क्लर्जीला मिळत होता तो सुद्धा टाईट्स अबोलिश, तो सुद्धा काय झाला, तो सुद्धा संपवण्यात आला. आणि जे पण लँड क्लर्जींकडे जे पण लँड होतं, जी पण जमीन होती ती कॉन्फिस्केटेड केली गेली, म्हणजे ती राज्याने काय केली, बळकावून घेतली, राज्याकडे गेली. ती काय झाली राज्याकडे गेली. अशा पद्धतीने बघा, मागच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं, 2 बिलियन लोन झालं होतं फ्रेंचवरती. आणि ही जी प्रॉपर्टी वगैरे स्टेटनं सील केली क्लर्जीन त्यांच्यापासून, फ्युडल सिस्टीम अबोलिश केली. तर ह्यामधून स्टेट जे असेट्स होतं, ते कितीने वाढलं, 2 बिलियन लिव्हजने.
2 बिलियन लिव्हजने काय झालं, त्यांची असेट वाढली. फक्त क्लर्जिंग पासून आणि फ्युडल सिस्टीम अबॉलिश केल्यामुळे क्लर्जिंग पासून जे लँड होतं ते काय केलं, ताब्यात घेतलं स्टेटने. आणि काय झालं मग, 2 बिलियन लिव्ह असेट्स वाढले स्टेटचे. 2 बिलियन लिव्ह असेट वाढले स्टेटचे असेट 2 बिलियन लिव्हजने वाढले. म्हणजे की कर्ज जे होतं, कर्ज बघा, कर्जच 2 बिलियन लिव्ह झालं होतं. ते कर्जच फक्त क्लर्जीस पासून लँड आणि फ्युडल सिस्टीम अबॉलिश केल्यामुळे काय झालं, तेवढी रक्कम तेवढे असेट्स स्टेटकडे जमा झाले. तर मग ते आउटब्रेक झालं, सर्व झालं, राजाने सर्व ॲक्सेप्ट केलं. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर फ्रान्स म्हणजेच फ्रेंच काय झालं, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्च कंट्री झाली. फ्रेंच काय झाली, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्च कंट्री झाली. आणि ती अशी कंट्री झाली की किंगवरती काय आहे, नॅशनल असेंब्लीचं काय असणार आहे, नॅशनल असेंब्लीचं जी पण किंग पॉवर यूज करणार आहे त्याच्यावरती नॅशनल असेंब्लीचं काय असणार आहे, कंट्रोल असणार आहे. कंट्रोल असणार आहे. म्हणजेच मग ही सर्व काय होती, रिझन. आणि फ्रेंच रिव्हॉल्युशनचं आउटब्रेक कसं झालं, आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन स्टार्टिंगला संपल्यानंतर, स्टार्टिंगला म्हणजे हे जे फ्रेंच रिव्हॉल्युशनची सुरुवातीची जी लढाई संपली त्याच्यामध्ये काय झालं, फ्रान्स म्हणजेच फ्रान्स बिकम्स कॉन्स्टिट्यूशनल मोनार्ची. म्हणजे राजा असेल पण संविधानिक राजा झाला, संविधानिक आता राजा असणार आहे. आणि जे पण ड्राफ्ट होतं, ड्राफ्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन कधी कंप्लीट झाला, 1791 पर्यंत काय झालं, हे सर्व प्रोसेस कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्याची नॅशनल असेंब्लीने संपवली. आणि ते संपवल्यानंतर त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह मी मागं पण सांगितलं, मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं, लिमिट द पॉवर ऑफ मोनार्च. लिमिट द पावर्स ऑफ मोनार्च. राजाची जी पॉवर होती ती काय करायची, त्याच्यावरती कंट्रोल आणायचं. आणि अशा पद्धतीने फ्रान्स काय झालं, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्चची कंट्री झाली. जी पॉवर होती ती डिवाइड केली गेली 3 सेगमेंटमध्ये. पहिलं होतं ज्युडिशियरी, न्यायिक संस्था. दुसरं होतं एक्झिक्युटिव्ह, आणि तिसरं कोण होतं, लेजिस्लेचर. इथं कोण येत होतं, जज. इथं कोण येत होतं, किंग अँड मिनिस्टर्स. आणि इथं कोण येत होतं, नॅशनल असेंब्ली. नॅशनल असेंब्ली. तर अशा पद्धतीने डिव्हिजन ऑफ पॉवर झालं. आणि काय झालं, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अशा पद्धतीने तयार झाले. पण सगळ्यात महत्त्वाचं, कितीही झालं तरी फ्रान्स कायच राहिलं, मोनार्चच राहिलं. आता ते मोनार्च कसं राहिलं, तो टॉपिक आपण व्यवस्थित समजून घेऊया. कसं राहिलं तर बघा. ही ज्युडिशरी, हे एक्झिक्युटिव्ह, आणि हे लेजिस्लेचर, हे कायदा.
कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी जज. इथं असणार जज. इथं कोण असणार आहे? जज असणार आहे. इथं कोण असणार आहे? किंग असेल आणि मिनिस्टर असतील, मिनिस्टर्स असतील त्याचे. इथं असणार आहे नॅशनल असेंब्ली. इथं असणार आहे नॅशनल असेंब्ली. आता ही नॅशनल असेंब्ली किती लोकांची असणार आहे? 715 मेंबर्स. किती मेंबर्स असणार आहे? 715 मेंबर्स. आणि हे 715 मेंबर्स जे असतील हे काय असतील? इनडायरेक्टली इलेक्टेड. मी असं म्हणतो डायरेक्टली इलेक्टेड, म्हणजे डायरेक्ट इलेक्शन झालेलं नाही, इनडायरेक्टली इलेक्टेड आहे. इनडायरेक्टली इलेक्टेड आहे. ते कसं बघा, ते कसं? इथं इलेक्टोर असतील, इलेक्टोर्स. हे इलेक्टोर्स किती असणार आहेत? 50,000 फक्त. 50,000. ते पण कोण? मेन. हे पण मेन. या 50,000 मधून 715 निवडले जाणार. मग हे जे आहेत हे 15,000 जे मेन आहेत, 15,000 जे मेन आहेत हे कोण कशामधून निवडले जाणार? हे कशामधून निवडले जाणार? हे निवडले जाणार ऍक्टिव्ह सिटीजन मधून. आता ऍक्टिव्ह सिटीजन म्हणजे काय? जे अबाउट 25 इयर्सच्या एजचे असतील, 25 वर्षापेक्षा जास्त मोठे, 25 वर्षापेक्षा मोठे. कोण? फक्त पुरुष, मेन. पण कोण? जे काय असतील? टॅक्स पेयर असतील, टॅक्स पेयर्स असतील. पण टॅक्स पेयर कोण? ज्यांचा टॅक्स 3 दिवसाच्या लेबरच्या व्हेज एवढा असेल, म्हणजे कामगाराच्या 3 दिवसाचा पगार जेवढा असेल तेवढा ज्याचा टॅक्स असेल तोच असणार ऍक्टिव्ह सिटीजन. तोच असणार ऍक्टिव्ह सिटीजन. तो पण कोण असणार? मेन, वुमेन, चिल्ड्रन. आणि जे पण यूथ असतील, जे 25 वर्षाच्या खालचे असतील, त्या कोणालाही वोट करण्याचा अधिकार नाही. वोट फक्त हेच करणार. हे किती होते? फक्त 4 मिलियन. या 4 मिलियन पॉप्युलेशन मधून हे जे ऍक्टिव्ह सिटीजन होते, हे ऍक्टिव्ह सिटीजन मधून इलेक्टोर्स निवडले जाणार. ते किती असणार? 50,000. त्या 50,000 मधून इनडायरेक्टली इलेक्टेड जे लोक होते ते 715 निवडले जाणार. त्यांची नॅशनल असेंब्ली तयार होणार आणि ती नॅशनल असेंब्ली काय करणार? किंग वरती कंट्रोल ठेवणार आणि मिनिस्टर वरती सुद्धा काय ठेवणार? कंट्रोल ठेवणार. पण लक्षात ठेवा, जो व्हेटो पावर आहे तो कोणाकडे आहे? किंगकडेच आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये व्हेटो पावर असते, म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर जो स्वतःचा एक हुकमी एक्का यूज करू शकतो. हुकमी एक्का म्हणतो आपण त्याला. की समजा यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला आणि काही डिसिजन होत नसेल तर ते डिसिजन घेण्याचं काम किंग करेल. ते डिसिजन घेण्याचं काम कोण करेल? किंग करेल. आणि हेच ऍक्टिव्ह सिटीजन काय करणार आहे? हेच ऍक्टिव्ह सिटीजन कोण जज होईल ते सुद्धा ठरवण्यासाठी वोट करतील. म्हणजे जज कोण होणार ते सुद्धा ऍक्टिव्ह सिटीजन ठरवतील. आणि ही पूर्ण नॅशनल असेंब्ली सुद्धा कोण ठरवणार आहे? ऍक्टिव्ह सिटीजन. ऍक्टिव्ह सिटीजनच हे सर्व करतील. ऍक्टिव्ह सिटीजन कोण? जे 25 वर्षाच्या पुढे आहेत, पुरुष. त्यामध्ये पण ते टॅक्स पेयर असले पाहिजे. पण ते टॅक्स पेयर कसे? जे पण किती टॅक्स भरत असतील? 3 दिवसाच्या वेजेस एवढा टॅक्स भरत असतील तेच फक्त ऍक्टिव्ह सिटीजन. लक्षात ठेवा, पुअरला लक्षात ठेवा 4 मिलियन. काय? 4 मिलियन जे पण होतं
4 मिलियन. आणि टोटल पॉप्युलेशन किती होतं 28 मिलियन, म्हणजे 24 मिलियन पॉप्युलेशन ॲक्टिव्ह सिटीजन नव्हतं. एक किंग मिनिस्टर जजेस वगैरे सोडले तर 24 मिलियन जे पॉप्युलेशन होतं त्याच्यावरती फक्त एवढंच पॉप्युलेशन काय करणार आहे, हुकूम गाजवणार आहे. हे पण सुद्धा इथं 715 त्याच्यामध्ये पण किंगला भेटो, म्हणून फ्रान्स काय राहिली, कॉन्स्टिट्युशनल मोनार्च. म्हणजे अजून तिथली मोनार्च केली नाही, कारण की जी वेटो पॉवर होती ती कोणाकडे होती, किंगकडेच होती. वेटो पॉवर कोणाकडे होती, किंगकडेच होती. फक्त डिव्हिजन ऑफ पॉवर केलं, ज्युडिशियली, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर. आधी हे तिघं काम कोण करत होता, फक्त किंग करायचा. आता हे सर्व काय केलं, डिवाइड केलं. आणि अशा पद्धतीने फ्रान्स काय झालं, कॉन्स्टिट्युशनल मोनार्च कंट्री तयार झाली. अशा पद्धतीने काय झालं, कॉन्स्टिट्युशनल मोनार्च पद्धती तयार झाली. आणि आपण हे जे फ्रेंच रिव्होल्युशन शिकतोय हे फक्त कशासाठी आहे, ज्या स्टँडर्डमध्ये फ्रेंच रिव्होल्युशन चॅप्टर आहे त्याच स्टुडंट्ससाठी आहे. त्यांनी हे बघायचं. आणि ज्यांना पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये शिकायचं असेल त्यांना सुद्धा एक आहे, फायदेशीर आहे. फ्रेंच रिव्होल्युशन, वर्ल्ड हिस्ट्रीमधला फ्रेंच रिव्होल्युशन. तर अशा पद्धतीने काय झालं की ही इनडायरेक्टली इलेक्टेड बॉडी नॅशनल असेंब्ली तयार झाली आणि फ्रान्स कॉन्स्टिट्युशनल मोनार्च झालं. अशा पद्धतीने फ्रेंच रिव्होल्युशनची पहिली जी स्टेप होती ती काय झाली, कंप्लीट झाली. फर्स्ट स्टेज ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन कंप्लीट झाली. अजून फ्रान्सला पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल व्हायला अजून खूप बाकी आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. पण आज आपण काय बघितलं, रिझन, फ्रेंच रिव्होल्युशनची रिझन, फ्रेंच राज्यक्रांतीची कारण, फ्रेंच रिव्होल्युशनचा आउटब्रेक कसा झाला, सुरुवात कशी झाली, आणि फ्रेंच कॉन्स्टिट्युशनल मोनार्च कसं बनलं, आज हे आपण बघितलं. माझे व्हिडिओ लेक्चर फक्त कंटेंट बेसच असणार आहेत आणि आपल्याला त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. बिकॉज वी वॉन्ट सिरियसनेस इन एज्युकेशन. माझे व्हिडिओज बघा आणि बाकीच्यांना सुद्धा काय करा, शेअर करा. काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला सजेस्ट करायची असेल तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा स्क्रीनवरती माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा. काही क्वेश्चन्स असतील ते मेसेज करा, जेणेकरून परिपूर्ण त्या टॉपिकचं आपल्याला काय घेता येईल, नॉलेज घेता येईल. तर आजच्यासाठी फ्रेंच रिव्होल्युशनचा एवढाच पाठ, बाकीचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू, धन्यवाद.